प्रताप सिंह भोसले यांनी सुरुवातीला सुरू केली. पण इतिहास पाहिला तर आतापर्यंत फुले दाम्पत्यांनी ही शाळा सुरू केली. तुमचं काय म्हणणं आहे? तुमचा काय इतिहास? नाही, मी त्यांचं सर्व वक्तव्य 3 ते 4 वेळा नीट ऐकलं. मुळात उदयनराजेंना महात्मा फुलेंचं महत्व कळलं आणि ते इथं वाड्यावर नतमस्तक व्हायला आले असं वाटलं होतं, कौतुक वाटलं होतं. परंतु आजच्या 11 एप्रिलच्या दिवशी, महात्मा फुले जयंतीच्या दिवशी इथं येऊन महात्मा फुलेंचं महत्व कमी करायचं आणि त्यांच्या जे पूर्वज आहे त्यांचं महत्व वाढवायचं. आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांना सर्व महाराष्ट्र मानतो. शिवाजी महाराजांचा प्रथम पोवाडा महात्मा फुलेंनीच लिहिला. पण मला आता सध्या जे चाललंय म्हणजे कोल्हापूरचे जे संभाजी भोसले आहेत महाराज, त्यांनी आता वाघ्या कुत्रा कसा आला हा आता एक नवीन केलाय, त्याच्यावर हरकत घेतलेली आहे. औरंगजेब नको, वाघ्या कुत्रा नको, आता दुसरे जे सातारचे महाराज आहेत त्या सातारच्या महाराजांना महात्मा फुलेंनी 1 जानेवारी 1948 साली भिडेवाडा येथे पहिली मुलींची शाळा चालू केली. याच्यावर आता त्यांचा आक्षेप आहे आणि एक नवा शोध आता उदयनराजेंच्या माध्यमातून लागतोय. नक्कीच आणि याच्यासाठी मला असं वाटतंय सगळे इतिहास तज्ञ आतापर्यंतचे संशोधक फेल ठरलेले आहेत आणि उदयनराजेंनी हा जो गौप्यस्फोट केलाय हा महाराष्ट्राचा जे सामाजिक आणि जो शैक्षणिक क्रांतीचा इतिहास आहे त्याच्यामध्ये हा खूप मोठा एक धक्का देणार आहे. तर उदयन महाराजांना माझं विचारणं असेल की महाराजांनी, प्रतापसिंह महाराजांनी जी शाळा चालू केली होती मुलींची, त्या मुली कोणत्या होत्या, त्यानंतर त्यांचं काय झालं, ती शाळा परत ती चालू का नाही राहिली, मग त्यानंतरच्या वंशजांनी आणि तुम्ही सुद्धा त्यांचा जो एवढा मोठा शैक्षणिक वारसा होता तो का पुढे नेला नाही. आणि आता मला असं वाटतंय उदयनराजे इथं आले आणि आजच्याच दिवशी महात्मा फुले समग्र वाङ्मयाचं इथं प्रकाशन झालं, तर ते समग्र वाङ्मय उदयनराजेंनी घेऊन जावं अथवा मी त्यांना ते समग्र वाङ्मय पोस्टाने पाठवेल, थोडस त्यांनी वाचावं आणि त्याच्यामध्ये मग तुमच्या म्हणण्यानुसार काही चुका झाल्या असतील तर मग तुम्ही ती पत्रकार परिषद घेऊन हा इतिहास उजागर करावा, त्याला संदर्भ द्यावेत. मग जे कोण संशोधक होते 150 वर्षापासूनचा जो इतिहास सर्वश्रुत आहे, सर्व त्याच्यामध्ये संदर्भ आहेत, संशोधक आहेत, भांडारकर प्राच्यविद्या असेल, अनेक लेखकांनी लिहिलेलं आहे. यांच्या नजरेस हे प्रतापसिंह महाराजांनी चालू केलेली मुलींची पहिली शाळा कशी नाही आली हा माझा सवाल आहे. मी म्हणतो आता नवीन इतिहास संशोधक निर्माण होता, ते एक संभाजी महाराज कोल्हापूरचे आता ते नवीन एक इतिहास लिहितात, ते त्यांना पाहिजे तसा इतिहास आता लिहायचं चालू आहे असं मला वाटतं. औरंगजेब नकोय, वाघ्या कुत्रा नकोय, दादोजी कोंडदेव नकोय आणि आता उदयन महाराजांना पहिल्या मुलींच्या शाळेचे प्रणेते महात्मा फुले नकोयत, तर महात्मा फुले अनुकरण करतात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता सध्या चाललंय काय, इतिहास नव्याने लिहायचा, साजेसा लिहायचा, असा छत्रपतींच्या वंशजांचा हा प्रयत्न अत्यंत दुर्दैवी आहे. इथे असं येऊन बोलणं मागे हेतू काय असू शकतो? नाही, हेतू मला तोच हेतूबद्दल शंका येते. आतापर्यंत उदयन महाराज इथं आलेले कधी दिसले नाहीत, ते आले. आम्ही सर्व फुले प्रेमी आणि पुरोगामी विचारवंत आम्ही स्वागत केलं, आम्हाला चांगलं वाटलं. आज शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहिणारे महात्मा फुलेच्या स्मारकाला नमन करण्यासाठी आज महाराजांचे वंशज आलेत. पण त्यानंतरच त्यांनी त्यांचं ते दुसरं रूप दाखवलं आणि पहिली मुलींची शाळा ती महात्मा फुलेंनी सुरू न करता प्रतापसिंह महाराजांनी केली, तर अक्षरशः हे धक्कादायक होतं. आणि आता महाराष्ट्राच्या इतिहास संशोधकांना एक नवीन काम उदयन महाराजांनी दिलंय. मी त्यांना शुभेच्छा देतो. हा सगळा इतिहास आपण उजागर करावा, तुमच्याकडे काही पुरावे असतील ते आणावे आणि नंतर परत तुम्हाला जसा पाहिजे तसा इतिहास लिहावा. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.